झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक विभागात नंदुरबार मधला मिरची उद्योग, जळगावातली औद्योगिक नगरी भकास होती। नाशिकच्या सिन्नर मधली पंचतारांकित MIDC आणि अंबड मधील IT उद्योग अद्याप धूळ खात पडून आहे। नवीन औद्योगिक धोरणात नाशिक विभागाला झुकतं माप दिलं गेलं असलं तरी अशी धोरणं ही नेहमीच कागदावर राहत असल्याचंही दिसून आलंय। तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी उद्घाटन केलेलं हे IT पार्क तब्बल 5 कोटी खर्च करून तयार करण्यात आलेलं हे पार्क सध्या पूर्णपणे सडलंय। कुठलाही उद्योग इथे आलेला नाही। अशोक चव्हाण उद्योग मंत्री असताना हे पार्क एका बांधकाम व्यावसायिकाला देण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला। अजूनही कुठलाही निर्णय न झाल्यानं हे पार्क धूळ खात पडलंय। आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे म्हणजे लवकरात लवकर एक पोषक वातावरण इंडस्ट्रीला कसं हे करता येईल ते लवकरात करणं गरजेचं आहे। तर तेच पावले उचललेले दिसतात त्यांनी या धोरणात, पण ते इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे। उद्योगांसाठी अशा अनेक वास्तूंचं उद्घाटन झालं। निवडणुका येताच घाईघाईनं भूमिपूजन उरकलं गेलं। त्यात सिन्नरची पंचतारांकित MIDC, दिल्ली कॉरिडॉर आणि सेजई आहे। नंदुरबारमध्ये मिरची बेल्ट, नाशिकमध्ये ऑटोमोबाईल बेल्ट आणि जळगाव सारख्या अत्युच्च तापमान असलेल्या जिल्ह्यात सौर ऊर्जा उत्पादन करण्याचे मनसुबे तत्कालीन नेत्यांनी जाहीर केले, मात्र आज तेही बासनात गुंडाळले गेलेत। मालेगावातलं टेक्सटाईल्स पार्क अजूनही अस्तित्वात आलेलं नाही। याआधी सुद्धा अनेक वेळेस पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या घोषणा केल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात जर बघण्यात आलं तर त्या पॉलिसीचा 5% सुद्धा लाभ हा तिथल्या उद्योजकांना किंवा स्पेसिफिक जिल्ह्याला झालेला आजपर्यंत बघितलेला नाहीये। औद्योगिक विकासात उत्तर महाराष्ट्र नेहमीच पिछाडीवर राहिलाय। स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे जिल्हे आणि मतदारसंघही उपाशीच आहेत। खानदेशातले अनेक युवक मुंबई पुण्याकडे रोजगारासाठी जात असल्यानं नाशिक विभागाचा नाशिक जिल्हा वगळता आर्थिक विकास जैसे थेच आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।